तुम्ही दक्षिणेतल्या राज्यांचा उल्लेख केलात, म्हणजे तिकडचे जे कडवट नेते आहेत त्यांचा तुम्ही उल्लेख केलात, म्हणजे ते त्यांच्या भाषेसाठी खूप स्ट्रॉंग असतात आणि ठाम असतात. दुर्दैवाने तसे आपल्याकडे का नाही घडत? सी.डी. देशमुखांनी त्रिराज्य योजनेला विरोध म्हणून त्यावेळेला त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि पंतप्रधान नेहरू हे महाराष्ट्राबद्दल चांगली भावना बाळगून नाहीये असं त्यांनी संसदेत सांगितलं. एवढंच नव्हे तर शंकरराव देवांच्या सारख्या लोकांनी, काकासाहेब गाडगिळांनी, तर अनेक लोकांनी, काँग्रेसमधल्या स्टॉलवर्ड्सनी, अत्यंत मोठ्या माणसांनी नेहरूंना विरोध केला. पण त्यावेळेला तुम्हाला असं दिसेल की ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं ते यशवंतराव चव्हाण त्यावेळेला असं म्हणाले की मला जर कोणी सांगितलं की महाराष्ट्र आणि नेहरू याच्यामध्ये निवड करायची तर मी नेहरूंची निवड करीन. तेव्हापासून हे आपल्याकडे महाराष्ट्रात चालत आलेलं आहे की महाराष्ट्र कमी महत्वाचा आहे, दिल्ली जास्त महत्वाची आहे, महाराष्ट्र कमी महत्वाचा आहे, केंद्रीय नेतृत्व जास्त महत्वाचं आहे. आपले प्रादेशिकतावादी पक्ष सुद्धा आणि आपले सगळे पक्ष सुद्धा इथल्या माध्यमातल्या लोकांना काय म्हणतात, मराठीतनं त्यांचं मत देऊन झालं, बाईट देऊन झाला की हिंदी चॅनलवाले म्हणतात अबे हिंदी में बताई. हे स्टॅलिनला सांगायची हिंमत आहे का यांची? हे कनिमोळीला सांगायची हिंमत आहे का? हे जयललिताला सांगायची हिंमत होते का? ममता बॅनर्जीला सांगायची हिंमत आहे का? मग महाराष्ट्रातल्या लोकांनी छाती ठोकून सांगायला पाहिजे ना आम्ही नाही बोलणार हिंदीमध्ये म्हणून. दिल्लीमध्ये गेलो ना आम्ही, दिल्लीमध्ये हिंदी ही तुमची भाषा आहे की नाही, दिल्लीत पत्रकारांशी बोलू ना हिंदीमध्ये आम्ही. पण याला पाठीचा कणा लागतो. आपल्या राजकीय नेतृत्वाकडे, आपल्या सांस्कृतिक नेतृत्वाकडे तो नाहीये.